हरिओम. योगदास श्री जयगणेश जोशी लिखित भक्ती बोधामृत भाग 1. लघुलेख क्रमांक 11. प्रसाद. भक्ती हा आत्मपरब्रह्माचा प्रसाद आहे. याला सायास प्रयास नाही. भक्तीची कोठे शाळा नाही की क्रमिक पुस्तके उपलब्ध नाहीत. भक्ती शिकवता येत नाही आणि शिकताही येत नाही. ती आपली स्वतःची एक उत्स्फूर्त प्रतिक्षिप्त प्रतिक्रिया आहे. आपण सुदैवाने पूर्व सुकृताने सद्गुरूच्या सहवासात येतो. आपल्याकडून त्याचे निरीक्षण केले जाते आणि आपल्या असे लक्षात येते की सद्गुरूलाही आध्यात्मिक, भौतिक, संसारिक अडीअडचणी, कटकटी, वैताग आहे, परंतु हा सदा आनंदात आहे. हे असे कसे? कारण सद्गुरू अशा वैतागाची उपेक्षा करतो. त्याला अनुभवाने माहीत झालेले असते की या अशा आध्यात्मिक अडीअडचणी या परमात्म्याच्या वाटेवरील प्रगती करून देणाऱ्या संधी आहेत. भौतिक संसारिक कटकटी हा संसाराचाच एक भाग आहे. यामुळे हे असे चालायचेच. यामधून जो मार्ग काढतो आणि यात्रा मार्गस्थ करतो तोच परमात्म्याच्या द्वारी पोहोचू शकतो. आता आपल्याला उत्स्फूर्तपणे स्फुरण येते की आपल्यालाही दुःख देणारे सुख नसले तरी चालेल, परंतु सदा आनंद देणारे जीवन पाहिजे. आपल्या अंतःकरणात आत्मबीज असतेच. यामुळे त्याला भक्तीचा कोंब फुटतो. आपण भक्त होतो. यथाकाळी लक्षात येते की भक्ती अजोड आहे. हरि ओम.